नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. शुभारंभ या ठिकाणी केसर महाराष्ट्र गट या गटाचे उमेदवार जिल्हा परिषदेसाठी माननीय कैलासशेठ इंगळे यांचे सुपुत्र आणि बेलसरचे जावई अजय कैलासराव इंगळे हे जिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी त्यांनी उमेदवारी भरलेला आहे. अतिशय अटीतटीच्या लढतीत त्यांनी शेवटी आपला विजय साकारलेला आहे आणि त्यात सर्वांची साथ मिळाल्यामुळे त्यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याच बेलसरगावचे सुपुत्र माननीय कैलासराव जगताप यांना या ठिकाणी बेलसर गटातून उमेदवारी जाहीर झालेली आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माळशिरस गटामधून माननीय माऊली शेठ यादव यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. ते नाही झाले, त्यांना माळशिरसमधून उमेदवारी मिळाली आहे. तर या ठिकाणी हे तिन्ही उमेदवार कमळ या चिन्हावर आपली निवडणूक लढवत आहेत. तरी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, हे दोन्ही उमेदवार आपल्या घरातले असले येतील. आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत ते आपले बेलसरचे जावईचे आहेत आणि कैलासराव तर आपले घरचे उमेदवार आहेत. त्यामुळं सर्व ग्रामस्थांनी या तिन्ही उमेदवारांना या ठिकाणी चांगल्या मतानं निवडून द्यावं अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. आणि यानंतर जिल्हा परिषदचे उमेदवार पंचायत समिती कैलासराव येतो प्रस्ताव ये भाऊ या. जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती पुरंदर या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्याचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी किंवा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय संजयजी जगताप तसेच माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय तसेच सुनीता काकी कोलते असतील सर्वच सन्माननीय आता असं या ठिकाणी आपण सर्वजण आलात. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे इलेक्शन आले म्हणून नाही तर तुम्ही गावकऱ्यांनी असेल आजूबाजूच्या पंचकृषीने असेल माझी समाजाप्रती काम करण्याची तळमळ तुम्ही पाहिलेली असेल. मी काही एवढा मोठा माणूस नाही व्यक्ती नाही आहे की परंतु जे काही माझं छोटंसं उत्पन्न आहे त्यातूनही मी समाजासाठी काम करत आलेलो आहे. अगदी तुम्ही पाहिलेलं आहे लहान मुलांच्यापासून तर आबालवृद्धांच्यापर्यंत आपण या समाजासाठी झटत असतो. अगदी लहान मुलांना शाळेमध्ये आपण वह्या पुस्तकांचं वाटप असेल दप्तर वाटप असेल त्यांना काही लागणारा इतर शैक्षणिक खर्च असेल. त्यानंतर महिलांसाठी तुम्ही पाहत आलेला आहे आपण कायमच महिलांचा सन्मान राखलेला आहे. त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून असेल त्यांना विविध उपक्रम राबवलेले आहेत. माझ्या महिला भगिनींसाठी काही सहलींचं नियोजनसुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून केलेलं आहे. माझ्या वृद्ध सगळ्या नागरिकांसाठी आपण औषधं उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि गावातला आरोग्याचा प्रश्न असेल कोणाचं जर काही अघटित घटना घडली तर त्याच्यासाठी दिवस रात्र राबून आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल विविध संस्थांचा निधी असेल आपण त्या ठिकाणी हॉस्पिटलला जाऊन त्याची जोपर्यंत तो रुग्ण असेल कोण ॲक्सिडेंट व्यक्ती असेल बाहेर येत नाही तोपर्यंत आपण त्याची सेवा करत आलेलो आहे. असं आपण गावात सरपंच साहेब या नाही तुम्ही माळ वस्तीसारखा प्रश्न गेले 50 वर्ष तेव्हा वस्तीला रोड नव्हता आपण तिथला
तो रोडचा प्रश्न मिटवून त्या ठिकाणी खर्चाने मी रोड करून दिला. त्यानंतर आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी डांबरी रोड केला. आपण वरच्या भागामध्ये या दुष्काळामध्ये प्यायला पाणी नव्हतं, त्यावेळेससुद्धा विविध माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने त्या ठिकाणी आपण 2 ते 3 महिने टँकर चालवला. सगळ्या मित्रपरिवारांची साथ, आबालवृद्धांचा आशीर्वाद, महिला भगिनींचा आशीर्वाद, सर्व ग्रामस्थांचा आशीर्वाद आणि केलेल्या कामाची पुण्याई म्हणून आपल्याला आज BJP सारख्या मोठ्या पक्षातून आपल्याला या ठिकाणी सरांनी, अशोक भाऊंनी या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे. प्रथमतः मी त्यांच्या पुढे नतमस्तक होतो की तुम्ही एवढा मोठा विश्वास या ठिकाणी माझ्यावर दाखवलेला आहे आणि मी तुमच्या या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मी शब्द देतो, मी पहिल्यापासून जशी सेवा करत आलो आहे तसा मी तुमची सेवा करत नाही. उगाच काही मिळालं उतणार नाही, मातणार नाही आणि हा जो समाजसेवाचा वासा घेतला आहे हा मी माझं शेवट होईपर्यंत टाकणार नाही. म्हणजे ते मला, त्यामुळं असा गैरविश्वास कोणी दाखवू नका. माझ्याबरोबर अजयराव या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत. या ठिकाणी कैलासरावांचे चिरंजीव, आज आपण या कुटुंबाचं पण समाजपती योगदान पाहिलेलं आहे. आज कुठल्याही गावात गेला, कुठल्याही वस्तीवर गेला, त्यांनी विविध माध्यमातून बरेच दिवस त्यांच्याकडे सुद्धा राजकीय वारसा असल्यामुळं प्रत्येक गावावस्तीवर त्यांच्या वतीने रोडची वगैरे कामे झालेली आहे. समाजोपयोगी भरपूर काही अशा योजना त्यांनी आणलेल्या आहेत. अशा एका चांगल्या कुटुंबातील हा मुलगा आहे. हा सुद्धा एक सुसंस्कृत ग्रॅज्युएट आपलं इंजिनियर आहे. त्याही सगळ्यांनी आपण त्याला निवडून द्यायचं आहे. बेलसरमध्ये सर्वांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, या बाळोबासमोर शपथ घेऊन तुम्हाला एकच विनंती आहे की चालवायचं तर फुल कमळ चालवायचं, खाली कमळ वर कमळ, परंतु मनात ठेवायचं नाही. कारण तर जशी आपल्याला गरज आहे तशी त्यांना गरज आहे, तशी आपल्याला गरज आहे. आणि उलटं पालटं काय म्हणजे माणसं म्हणतात की हा पाहुणा तो पाहुणा, म्हणजे ही सभा ही शेवटची असणार आहे. कारण 13 गावं आहेत, मला परत तुमच्यापाशी येता येणार नाही. मी 5 वर्ष तुमच्यात काढले, 3 महिने तुमच्यासाठी काढलेले नाहीत की इलेक्शन आलंय म्हणून मी 3 महिने तुमच्यासाठी काम करतोय. तुम्ही सुद्धा कुठंतरी आता याचं मनात भान ठेवून मी फक्त एकदा आता तुमच्यापाशी येईल एवढीच विनंती करतो की सर्वांनी समजून घ्या. नाही तर म्हणताल माझ्याकडं पाहिलं नाही, माझ्याकडं असं केलं नाही, माझ्या संग बोलला नाही, मला हात केला नाही, मग आता बघतोच, तसलं काय मनात ठेवू नका. सगळ्यांना विनंती आहे की जरी आताची परिस्थिती समजून घ्या आणि आपले काही पाहुणे रावळे आहेत त्या पाहुणे रावळ्यांना तुम्ही सांगा, मित्रमंडळींना सांगा की आपल्या या दोन्ही उमेदवार खूप कशा पद्धतीने समाजात काम करतायत, त्यांच्या कामाची पद्धत पहा, त्या सगळ्यांची समाजपती असणारी आस्था पहा आणि आपण त्या उमेदवारांना कमळाची येणाऱ्या 5 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा. हा तुम्ही विश्वास सगळ्या, आता मी उमेदवार नाही आहे, अख्खं बेलसर गाव उमेदवार आहे. मी निवडून आलो म्हणजे बेलसर गावचा उमेदवार निवडून येणार आहे, एवढंच लक्षात ठेवा. आपल्या गावची प्रतिष्ठा खूप प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळं प्रत्येकाने स्वतः उमेदवार आहे असं समजून आपण प्रत्येक पाहुणारावळ्यात जा, आपल्या मित्रपरिवारात जा, एक 15 दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या, मी पुढचे 5 वर्ष तुमच्यासाठी कायम उपलब्ध राहील एवढंच लक्ष या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो की करायचं तर आपल्याला कमळाचंच खालीवर सगळीकडे कमळच चालवायचं एवढंच लक्षात ठेवा. धन्यवाद. यानंतर जिल्हा परिषदेचे उमेदवार आपलं मन. नमस्कार, मी अजय कैलास इंगळे, पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक या निवडणुकीच्यासाठी मी आपल्या बेलसर माळशिरस गटातून उभा आहे. आज इथे उपस्थित आदरणीय श्री संजयजी जगताप सर, आदरणीय श्री अशोक टेकवडे सर, आदरणीय श्री फुले सर, आदरणीय सर्व विविध गावचे सरपंच, उपसरपंच व शेतकरी माता भगिनींनो, युवा मित्रांनो, भारतीय जनता पार्टी समजून घ्या. मी पहिल्यांदा सभेत भाषण करतोय, ते सुद्धा माझ्या बेलसर म्हणजे माझं कुटुंब आणि या कुटुंबात मी भाषण करत असल्यामुळे पहिल्यांदाच मी असं सर्वांसमोर उभा आहे आणि बोलतोय. पण एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टीशिवाय आपल्या या
आपल्याला पर्याय नाही. काही झालं तरी आम्ही तिघं, मी अजय कैलास हिंगळे, श्री कैलासदादा जगताप व माऊलीदादा यादव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आपल्या देशाचं धोरण घेऊन पुढं चालणारे आपले पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचा मी कॉलेज जीवनापासून प्रभावित आहे. आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कामाचा झंझावात पूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. अजून काय किती सुंदर बोलायचं. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची कणा आहे. गेल्या 2 वर्षापासून मी आदरणीय श्री संजयजी जगताप सर यांच्या सानिध्यात आलो. आदरणीय बाबाराजे जाधवराव यांनीही मला हेच सांगितलं की आपल्या गटात तुझ्यासारख्या एका सुशिक्षित आणि युवा नेतृत्वाची गरज आहे. तुमचा मी एक मुलगा म्हणून मी तुम्हाला एक शब्द देतो की तुम्ही मला साथ द्या. मी तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही. सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांच्या सासूने नमस्कार. सगळ्या गावाला तर मी परिचितच आहे. मी पण जावयांसारखं पहिल्यांदाच राजकीय भाषण तर हे माझं पहिल्यांदाच आहे. माननीय संजयजी जगताप सर, तसेच अशोकभाऊ टेकवडे साहेब, आपले कैलासराव जगताप हे तर आपल्या गावचेच आहेत. हा भाऊ आहे आणि ते भाचे जावई आहे. भाचे जावई म्हणून मी इथं उभी राहिलेली नाही आहे. माझे जावई म्हणून मी इथं अजिबात उभी राहिलेली नाही. मला जेव्हा मी रात्रीपासून फिरले, सकाळी फिरले, तर मला एकच होतं, ताई आले आहेत जावयांचा प्रचार करायला. मी म्हटलं हो, मग माझे लाडके जावई आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं तिथं मुलगी द्यायची. आणि तुम्ही मला काय सांगितलं होतं, शब्द दिला होता गावातल्या लोकांनी, डोळे झाकून तिथं मुलगी दे, तू पिंपरी चिंचवडला राहा, सासवडला राहा, इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती मुलगी आहे. काही झालं तरी आम्ही तिथं हजर असणार. म्हणून आज मी जावई म्हणून नाही तर मुलगा म्हणून तुमच्या पुढे मी तुम्हाला सुपूर्द केलेला आहे आज. चालेल ना कैलास बापू? कुणाला चालेल ना? आणि जेव्हा जेव्हा मी का बोलते की जेव्हा जेव्हा जर आपल्या बेलसर गावात काम नाही झालं तर नदीच्या पलीकडे आपल्याला जायचंय कान पकडायला मुलगा म्हणून. काम जर नाही केलं, मी तुम्हाला हक्काने सांगते, सासूबाई मी नंतर, पहिलं ते माझा मुलगाच आहे. मलाही मुलगा नाही आहे, माझा तो मुलगा आहे. माझी एकच मुलगी आहे, सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांची ती बाची आहे. म्हणजे कुणी झालं तरी ती म्हणणार कैलास मामा, मामाला पण मामा, जे कुणी आहे हे सगळे तिचे मामा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही उभे राहत नाही त्यांच्या पाठीशी, तोपर्यंत हा समाज, हा आपले लोक आहेत, आपला मुलगा आहे. म्हणजे काही काही ठिकाणी गेले तर इंगळे कोण इंगळे, मग नेहाचा नवरा का, नेहाचे पती का, असं करत करत आम्ही काल रात्रीपासून हे सगळा प्रवास करतोय. मुलगा म्हणून सांभाळून घ्या, तुमच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि मुलाला प्रचंड बहुमताने विजयी करा. माझा भाऊ पण आहे कैलास जगताप आणि माझ्या बहिणीचा मुलगा आहे माऊली यादव. तर अशा पद्धतीने कमळाचं बटन दाबा. वरती पण मोदी साहेब आहे, देवेंद्रजी सर आहेत, इथं आता आपल्याला संजयजी जगताप आहेत, त्यांनी पण भरपूर कामं केलेली आहेत. संजयजी जगताप सरांना एकच विनंती आहे, जसं तुम्ही सासवडवर प्रेम करता तसंच थोडं अजून बेलसरवरती प्रेम केलं तर बरं होईल. आणि अशा पद्धतीने तुमची प्रेमाची थाप ह्या सगळ्या महिला भगिनी किंवा आमचे जे काही भाऊ आहेत, हे सगळे माझे भाऊ बसले, भाचे आहेत माझे काही. तर एवढं आणि यात थोडंसं प्रेम, थोडंसं अजून थोडंसं वाढवा, आहे की नाही मामा? थोडंसं प्रेम वाढलं पाहिजे बेलसरवरती, एवढी माझी इच्छा आहे. तुमचं प्रेम वाढलं पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीसोबत मी पिंपरी चिंचवडला असताना आपले दिवंगत नेते श्री लक्ष्मण भाऊ जगताप त्यांच्यासाठी पण मी काम केले. त्यांनी पण खूप चांगली कामं केलेली. त्यांनी एक शब्द सांगितला होता, सोनाली माझी मानसकन्या आहे. मी सोनाली कुंजे, सोनाली माझी मानसकन्या आहे.
एक हाती सत्ता पाहिजे. एक हाती सत्ता दिली, आजपर्यंत एक हाती सत्ता तिथं आहे. मी एक सोशल वर्कर म्हणून तिथं काम करते. काचपत्रा बेचणाऱ्या महिला आणि जे काही कंत्राटी कामगार आहेत महानगरपालिकेत 3,500 कंत्राटी कामगारांसाठी मी तिथं एक नेता नाही पण त्यांच्याबरोबरच काम करणारी मी आहे. तिथं जे काही कामं केलेली आहे त्या हेतूवरती इथंही काम करण्याचा प्रयत्न आहे. महिलांच्यावरती जे काम आहेत ते आपल्या तालुक्यामध्ये तर आपण जोराने काम सुरू करणार आहे. पण हे इलेक्शन झाल्यानंतर तेही काम तुम्हाला दिसेल. पण एकच विनंती आहे की आपल्या मुलाला सांभाळा, आपल्या भावाला सांभाळा आणि आपलं सगळ्यांना विजयी करा, एवढीच माझी इच्छा आहे आणि एवढंच मी मनोगत व्यक्त करते. नाही मी बोलतो भाऊ एक मिनिट ऐका ना भाऊ मी बोलतो अगोदर 2 मिनिटं काकी बोला. 2 मिनिटं बोला ना तुम्ही बोला ना तुम्ही बोला नाही आणि काकी बोलू मी बोलतो भाऊ आजच्या या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे दोन्ही आमदार या ठिकाणी आलेले आहेत. माजी आमदार संजय जगताप आणि अशोकभाऊ एकवडे त्याचे हे दोन्ही उमेदवार एक तर माझा मित्रच आहे, जुना मित्र, आणि आमच्या मित्रांचा मुलगा हा अजय, आमचे शिवशेजारचे दोन्ही. एक नदीच्या पलीकडचा एक सध्या गावात माझं करिअर घडलं, ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो म्हणजे खरं घडलो की 10वीपर्यंत ह्याच तिथं माझी वर्गखोरी ती 10वीची शाळेची हीच खोली होती माझी. 10वीपर्यंत ह्याच गावामध्ये शिकलो आणि ज्या गावाचा संस्कार माझ्यावर येत असे उमेदवार दोन्ही आज भारतीय जनता पार्टीसारखे जगातली नंबर 1 पार्टी आणि या जगातल्या नंबर 1 पार्टीमध्ये ह्या दोन्ही उमेदवारांना उमेदवारी मिळालेली आहे. हे खरं तर हे सगळ्यात मोठं भाग्य आहे दोन्ही उमेदवारांचं. कारण भारतीय जनता पार्टी असा एक पक्ष आहे की त्याचं एक वेगळं व्हिजन आहे, जगात ज्याचं नाव आहे. संपूर्ण जग आज अमेरिकेसारखा देशसुद्धा ज्या पक्षाला रिस्पेक्ट देतो असा हा पक्ष. हे झालं वरच्या लेवलचं. पण झालं खालच्या लेवलला भारतीय जनता पार्टीलाच आपण तिकडंच आकर्षित हा तरुणसुद्धा का होतो. आता अजयनी सांगितलं की मी तर कॉलेज जीवनापासून त्या पक्षामध्ये आकर्षित आहे. ह्याचं कारणच असं आहे की भरपूर काय होतं की मी शेतकऱ्यासाठी असं कर तसं कर पण करत कोणीच नाही. आजचं बघा तुम्ही की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कुठल्या शेतकऱ्याचं घर आहे की तिथं स्कीम पोचली नाही. आज शेतकरी सन्मान निधी असेल तुमच्या शेतकऱ्यापर्यंत पोचलेला आहे. तुमचं लाईट बिल माफीचं काम असेल ते हेच पक्षाने केलेलं आहे. तुमचं गोरगरिबांना या ठिकाणी आरोग्याची सुविधा मिळत नाही. अगदी मोठा जर आजार असेल तर त्या ठिकाणी त्यांनी काय पैसे अभावी मग कितीतरी मी पाहिलं माझ्या लहानपणापासून आतापर्यंत ते पेशंट मेलेले आहे. परंतु सरकारने आयुष्यमान भारत या योजनेतून 5 लाखाचं कैलास भाऊ इथं भरपूर काय कार्ड काढून दिले आयुष्यमान भारतचे. मला माहिती आहे कैलास भाऊचं कार्य काय आहे या ठिकाणी. आणि तुमचं आत्ता पुढं पहिली कर्जमाफी केलेली आहे, पुढं सुद्धा कर्जमाफीसाठी प्रत्येकाचं आता दप्तर गोळा केलेलं आहे सोसायटीच्या माध्यमातून. बघा तुम्ही प्रत्येकाचं डाटा मागून घेतलेलं आहे. थोडे दिवसात ते बी होईल. अजून पुढचा विषय शेतकरी रात्रीचं पाणी धरतो तर आत्ता बघा या पुरंदर तालुक्यामध्ये 6-7 ठिकाणी सौर ऊर्जेचे प्रकल्प चालू आहे. काही ठिकाणी पूर्वपट्ट्यात झालेलं आहे दिवसा लाईट. आता थोड्या दिवसात आमच्या खानावळीत सुद्धा प्रकल्प 1 महिन्याच्या आत बाहेरच पूर्णपणे कार्यान्वित होईल. दिवसा लाईट तुम्हाला उपलब्ध होईल. अशा सांगण्यासारखे कितीतरी आता आपल्याला मी थोडक्यात आता सांगतो कारण परत तुमच्याकडं येतच राहणार आहे मी. कारण माझं गाव आहे बेलसर गाव आहे. मी जरी खानावळीतला असलो तरी लहानाचा मोठा इथं झालो, 10वीपर्यंत शिक्षण इथं झालं आणि संपूर्ण संस्कार ह्या गावाचे त्या गावाने मला घडवलेले आहे. आणि ह्या गावातनी घडवल्यामुळे 15 वर्ष खानोडीसारख्या गावामध्ये सरपंच करून तिथं राजकारण केलेलं आहे. आणि हे सगळं करत असतानाच तालुक्यात सुद्धा ह्या सर्वांच्या आशीर्वादाने मला काम करायला चान्स मिळतो. आणि आता दुसरा एक थोडासा गैरसमज सांगतो. काय झालं फॉर्म भरताना आम्ही सगळे 4-5 जण होतो आणि प्रत्येकाचं म्हणणं येत होतं की रविभाऊ अनुभवी आहे आणि या ठिकाणी हे फॉर्म रविभाऊच्या नावावर आहे. आणि नंतर कैलास भाऊची आमची भेट झाली 1-2 दिवस अगोदर. कैलास भाऊंचं घरी आले बसले म्हणले मी असं इच्छुक आहे. म्हणलं मग जर तसं इच्छुक असेल ना तर
मी माझा फॉर्मच जमा करत नाही आणि माझा फॉर्म उरवणी साहेबांनी तयार केला, चेक केला, 3दा चेक केला की हा फॉर्म महत्त्वाचा आहे, हा फॉर्म बाद नाही झाला पाहिजे आणि फक्त जमा करायचा. तर दुसऱ्या दिवशी मी म्हणलं फॉर्म जमा करून हे करण्यापेक्षा आपल्याला द्यायचेच ना कैलास भाऊला. हे एक बेलसरसारखं मोठं गाव आहे, माझ्या शेजार शिवशेजारचं गाव आहे, माझा मित्र आहे आणि आमच्या दोघांच्या सहकार्याने मीच आपलं शेखर शेठ वडणे असतील आणि साहेब तुम्हाला सुद्धा मी आपलं आमच्या व्याही विशेषच्या माध्यमातून निरोप दिला होता की मला काही उमेदवारी नको आहे म्हणून. म्हणजे हे सगळं आमच्या सहकार्याने झालेलं आहे. ह्याच्यात कुणी जर काही म्हणत असेल की राव कुठेतरी नाराज आहे, मला फोन आले की तुम्ही नाराज आहे, मी नाराज नाही म्हणून स्पष्ट सांगितलं. आमच्या सहकार्याने कैलास भाऊला दिलं आहे आणि खरोखरच कैलास भाऊचं काम मी पाहिलेलं आहे. ते अगदी प्रत्येक अगदी कैलास भाऊ कुठं आरोग्याच्या स्कीम असतील, त्याचं सामाजिक कार्य काम असेल, त्याचं कुठं छोटं मोठं. आता बघा खानवडी जाती इंग्लिश मिडियम स्कूल चालू झाले, कितीतरी कैलास भाऊचे फोन, रे भाऊ हे ॲडमिशन करायचे, रे भाऊ ते ॲडमिशन करायचे. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. प्रत्येकाचा आजारी असेल, आता कैलास भाऊनी सगळं सांगितलंच, मी काय सांगण्याची वेगळी गरज नाही. पण हा एक चांगला कार्यकर्ता आहे. जसं रामदास त्यांनी एक दिशा दिली, रामदास त्याच्या जोडीला मी महिनाभर प्रचार केलेला आहे आणि एक आदर्श व्यक्तिमत्व गावातलं होऊन गेले सभापती म्हणून की तुमच्या फक्त बेलसरच्याच प्रत्येक रोडला दिशा नाही, आमच्या पंचक्रोशीच्या सुद्धा प्रत्येक रोडला दिशा दिलेली आहे त्या माणसाने. की जिथं पाऊल रस्ते होते ते गाड रस्ते झाले त्या ठिकाणी आणि जिथं हातात तुमचा हाकोतळे ते एक तुरमंजोडी कुंभार रोड कच्चा मातीचा रोड होता, तो डांबरीकरण रोड रामदासाच्या माध्यमातून झालेला आहे. तसं तुमच्या गावातली सुद्धा मला माहिती येत ना काय. आता नारायणचं मला तर जुना जिजूर रोड मला लक्षात नाही साहेब, ते काम करावं लागेल भविष्यात. हे तो रोड डांबरीकरण करून असे 2-4 रोड आहेत त्या ठिकाणी, ते कैलास भाऊला यांना माहिती आहेत. आणि हे काम करायचं म्हणलं तर कैलास भाऊसारखाच एक करता का आणि पाळणारा कार्यकर्ता पाहिजे ठिकाणी. म्हणून सर्व बेलसर गावचं एक माझं, मी त्या गावचाच समजून किंवा गावचाच आहे मी, कारण माझं प्रत्येक घरात संबंध आहे तिथे या ठिकाणी, नाती आहेत, गोती आहेत, मित्र आहेत, सगळं माझं इथेच. त्याच्यामुळं प्रत्येकाला आवाहन करतो की ह्या माणसाला तुम्ही प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यायचं. दुसरा उमेदवार आहे आमचा जेडपीचा, आमचा अजय कैलास टिंगळे, ह्यांना राजकीय वारसाचे त्यांच्या माध्यमातून भरपूर काही त्या एरियात रोड झालेले आहेत आणि रोडच नाही भरपूर काही कामं झालेली आहेत. आणि ह्या माणसाला प्रगती काय असती किंवा डेव्हलपमेंट काय करायचं हे काय कोणी शिकवायची गरज नाही. आणि तोच राजकीय वारसा घेऊन हा नवीन तरुण पोरगा आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट मोदींच्या विचारांनी प्रभावित असा हा मुलगा आहे. मग त्यांच्या प्रभावित एक जेडपीसारख्या ठिकाणी जर ह्या मुलाला दिलं तर निश्चितच हा पूर्ण 24-25 गावं आहेत आमची, 46-47 मतदान आहे आणि ह्या लोकांच्यासाठी हा मुलगा निश्चितच आणि उच्च शिक्षित मुलगा आहे. असा काय अनपढ मुलगा नाही की कुठंतरी 10वी-12वी झालेला मुलगा दिला आहे किंवा कुठं काय एक इंजिनियर आहे, त्याच्या मागे विजन आहे काहीतरी. आणि असे विजन असणारीच मुलं पाहिजे. आता होतकरू मुलगा आहे म्हणून अजयसाठी तुम्ही कैलास इतकंच प्रेम अजयवर करावं असं मी बेलसरकरांना विनंती करतो. आणि तेवढंच त्याच पद्धतीने मतदान अजयला सुद्धा करावं अशी विनंती करतो. तेच नुसतं बेलसरच नाही तर आमचे जे तुमचे शिवची गावं आहेत, आम्ही निवडला फिरणार वाळूला तर ते उमेदवारच वाळूंचा, आमचे खानवडी असेल, इकडं पंचक्रोशी असेल, एक मी पक्षाचं सरचिटणीस आहे. सरचिटणीस ह्यांना त्यांनी प्रत्येक घराघर ह्यांना मी ह्यांना रात्रीच फोन केला, आपल्याला मिटिंग घ्यायची, नियोजनाची मिटिंग घ्यायची. आता आपल्याला बसायचे कैलास भाऊ ते एका ठिकाणी आपलं बाप्पूंच्या घरी बसू आपण आणि नियोजनाची काय करायचं त्या पद्धतीने घरोघर आम्ही जाऊन पोहोचणार आणि हे उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा आणणार आम्ही. आणि त्यासाठी आपली सर्वांची साथ पाहिजे एवढीच विनंती करतो. त्यानंतर आमचे सहकारी मित्र संभाजीनाना काळाने आपलं मनोरंजन केलं. आज आपल्या बालसिद्धनाथाच्या पवित्र भूमीमध्ये बेलसर या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद आणि पुरंदर पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या बेलसर महाशिरस गटाच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी वाढवण्यासाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थितांमध्ये आपले पुरंदर हवेलीचे माजी लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी जगताप, त्याचबरोबर माजी आमदार आमचे आदरणीय अशोक टिटोळे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित बेलसर महाशिरस
जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आमचे मित्र अजयराव इंगळे, त्याचबरोबर आमचे मित्र दुसरे बेलसर पंचायत समितीच्या उमेदवार कैलासराव जगताप. माझ्या अगोदर बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी बऱ्याच गोष्टींचा उहापोह केला. मी जास्त बोलणार नाही, परंतु आत्ताच या ठिकाणी आमचे मित्र फुले सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाशिवाय आपल्या देशाला, आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी पर्याय उरलेला नाही. आपण या ठिकाणी पाहतोय आजपर्यंत बऱ्याच काळ आपण विरोधी पक्षामध्ये त्या ठिकाणी होतो, परंतु या पक्षामध्ये आल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपल्याला खरं तर दिसायला लागलं की विकास काय असतो. शेतकऱ्यांच्या समस्या असतील, गोरगरिबांच्या समस्या असतील, महिलांच्या समस्या असतील, त्या समस्या नेमक्या कोण सोडून होतं. आजपर्यंत आपण विरोधाला विरोध म्हणून विरोधी पक्षाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असताना काही गोष्टी आपल्याला त्या नजरेस येत नव्हत्या, परंतु खरं तर भारतीय जनता पक्ष हा आपल्या भारताला चांगल्या पद्धतीनं आज विकसनशील देशामध्ये एक नव्या पर्वामध्ये त्या ठिकाणी घेऊन जात आहे. या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक लागली असताना आपल्याला सर्वांना माहिती असेल की मी झालेवाडी गावचा एक सामान्य कार्यकर्ता, गेली 25-30 वर्ष आदरणीय स्वर्गवासी आमदार चंदू काका जगताप यांच्याबरोबर काम करणारा नेता कार्यकर्ता असताना या ठिकाणी मीही जिल्हा परिषदेसाठी त्या ठिकाणी इच्छुक होतो, परंतु पक्षवाढीसाठी त्या ठिकाणी काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. काही गोष्टी 2 पावलं मागं सरून त्या ठिकाणी पुढे संधी दिली तर आपला पक्ष त्या ठिकाणी वाढतो. आणि आपल्याला माहितीच असेल की शेवटी पुरंदर तालुक्यामध्ये आपल्याला आमदारकी महत्त्वाची आहे, आणि आमदारकी महत्त्वाची असल्यानंतर आपल्या पुरंदर हवेलीचा कायापालट करण्यासाठी ही सत्ता अतिशय महत्त्वाची असते. आणि आपली जर ताकद एक संघ नसेल तर कोणीही पायात पाय घालून आपल्याला त्या ठिकाणी अडवतं आणि मग सगळा आपला भ्रमनिरास होतो. त्यामुळं पहिला आपला पक्ष महत्त्वाचा, आपल्या पक्षाची संघटना महत्त्वाची. पक्ष जर वाढला तर आपल्याला त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये निश्चितचपणे सत्ताप्राप्ती होईल. आणि त्या अनुषंगानं आपण सर्वांनी त्या ठिकाणी जिद्दीने जोमाने काम करून या ठिकाणी आपले हे जे उमेदवार आहेत, जिल्हा परिषदेचे अजय इंगळे नौका उमेदवार आहेत, पहिल्यांदाच त्यांनी भाषण केलं. अजयराव खरंच अतिशय उत्कृष्ट भाषण केलं, स्तुती म्हणून नव्हे, परंतु आपल्यामध्ये उमेद आहे, ज्ञान आहे. ते लगेच त्या ठिकाणी म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, ते अगदी तुमच्याकडं पाहून त्या ठिकाणी समजतं. अतिशय सुंदर आणि उच्च विभूषित आपण त्या ठिकाणी आहात. त्याचबरोबर आमचे कैलासराव गेले अनेक दिवस आपण त्यांना सोशल वर्क करताना पाहतो, त्यामुळं त्यांचाही काय परिचय करून देण्याची काही गरज नाही. आपल्या बेलसर गावाला ते निश्चितपणे त्या ठिकाणी माहिती आहे. मी या ठिकाणी विनंती करतो, अशोक भाऊ या ठिकाणी आहेत, आपले काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म आमच्या गावातला भरला आहे भाऊ, परंतु आपण जर शब्द टाकला तर तो फॉर्म उद्या परवा माघारी होऊ शकतो, मला खात्री आहे. तर अशा छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी केल्या तर आपला विजय रात्रीच त्या ठिकाणी आमच्या गणेश जयंतीच्या कार्यक्रमात दोन्ही उमेदवार आमचे खालचे पंचायत समितीचे माऊली यादवाने अजयरावांना त्या ठिकाणी बोलवले. श्री गणेशाच्या रूपानं त्या ठिकाणी महाराजांनी देखील सांगितलं की तुमचा विजय त्या ठिकाणी पक्का आहे. परंतु कष्ट घेतल्याशिवाय काही गोष्टी होत नाही. तुमचं नशीब चालून येत असतं, परंतु कष्ट जर करायचं सोडलं तर आपल्याला त्या ठिकाणी मग अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळं बेलसरकर असतील, पंचक्रोशीतील सर्व मंडळी असतील, महिला मंडळी असतील, मी या सर्वांना एकच सांगू इच्छितो की आज आत्ता इथून गेल्यापासून आपला पाहुणा कुठल्या गावामध्ये आहे, आपला मित्र कुठल्या गावामध्ये आहे, कोणाचे पाहुणे कोणत्या गावामध्ये आहेत, या सर्व गोष्टीचा अभ्यास करा. आणि मी तर सांगतो कैलासराव असतील किंवा अजयराव असतील यांच्यासाठी किमान बेलसरमधून 100 लोक रोज बाहेर त्या ठिकाणी पडली पाहिजेत, वाळूंमधून 100 लोक त्या ठिकाणी बाहेर पडली पाहिजेत. एक 8 दिवसाचा बांधवांनो प्रश्न आहे, परंतु आपल्याला घर ना घर, पाहुणा ना पाहुणा या ठिकाणी त्यांची भेट घेऊन त्यांना आपण आव्हान करायचं आहे. त्यामुळं नुसती इलेक्शन आहे,
गळ्यात पट्ट्या अडकून भाजप पक्ष आहे वर 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 दिखावा करून हे इलेक्शन अजिबात त्या ठिकाणी म्हणजे हे होत नसते. आतमध्ये काम करणं हे खरं तर गरजेचं आहे. वरचा प्रचार हे फक्त तुमच्या प्रसारमाध्यमासाठी त्या ठिकाणी दिसतो, परंतु आत मतदारांच्या मध्ये काय भूमिका आहे हे आत कुटुंबामध्ये घरामध्ये गेल्याशिवाय त्या ठिकाणी समजत नाही. त्यामुळं मी निश्चितपणे आवाहन पुन्हा एकदा करेन की आजपासून कमीत कमी 100 लोक या प्रचारासाठी त्या ठिकाणी आपल्या पाहुण्या रावळ्यांच्याकडं मित्रपरिवारांच्याकडे त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे, तरच आपल्याला एक चांगला विजय या ठिकाणी प्राप्त होईल. विजय निश्चित आहे, पण तो किती फरकाने आपण घेणार आहोत याला देखील अतिशय मोठं महत्त्व त्या ठिकाणी असतं. त्यामुळं या ठिकाणी अजिबात गाफील न राहता आपल्या या दोन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून द्यायचे. त्या ठिकाणी माळशिरसमध्ये देखील आपले काही पाहुणे रावळे असतील, मित्रपरिवार असेल, त्या ठिकाणी देखील आपण जायचं आहे, त्यांना आव्हान त्या ठिकाणी करायचे. मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, ज्येष्ठ मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे. मी पुनश्च एकदा या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांचं मनपूर्वक अगोदरच अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझे यानंतर पंचायत समितीच्या कार्यक्षम सदस्य माजी सदस्य कोणतेही काही नमस्ते. आज खरं म्हणजे बालसिद्धनाथनी माझ्या वेळेस मी आशीर्वाद दिला सरांनी, आत्ताही सगळ्यांना आशीर्वाद असणारे भाऊ या नारळ फोडायच्या कार्यक्रमासाठी सर्वच बेल सरकार उपस्थित आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि खंबे समर्थक आदरणीय माझे आमदार संजय जगताप असतील, अशोक भाऊ असतील, माझे आमदार नाना असतील, पुलेसर असतील, गणेशराव असतील, मामा असतील. मामा तुम्ही सर्वांनी मला मोठं केलं आणि माझं नाव मोठं केलं. खरं म्हणजे ती नवखी उमेदवार होते. सरांनी तिकीट म्हणजे सरांनी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस देऊन त्याला मोठं कसं करायचं हे सरांचं ध्येय असतं. ग्रामपंचायत सदस्य होते, 1.5 वर्ष ग्रामपंचायत लढले. मलाही काही माहिती नव्हतं, मला उचलून आणून पंचायत समितीला उभं केलं. आत्ताही मी इच्छुक होते, गणेशराव इच्छुक होते, फुले सर इच्छुक होते. म्हणजे एवढंच म्हणायचं की जो नेता प्रत्येकामागं खंबीर उभा राहतो ते असे आमचे सर असतील, अशोकबाब असतील, की सर्वसामान्य कार्यकर्त्याला खंबीरपणे साथ देऊन तुम्ही सर्वांनीच माझ्यावर खरं 5 वर्ष खूप मोठं प्रेम दिलं, जबाबदारी दिली, ती मी पार करण्याचा नक्कीच प्रयत्न केला. त्याच्यानंतर आज आपण आजसारखा तरुण युवक जिल्हा परिषदेतील आहे, त्याला सेटांनी समोरासमोर इलेक्शन लढलो. मला उमेदवारही माहिती नव्हते त्यावेळेस. त्याच्यानंतर आम्ही एका लग्नात भेटलो, सत्कार केले, म्हणले हे सगळे तुमच्याबरोबर उमेदवार. खरं म्हणजे त्याला शेटला मी त्या दिवशीच म्हटलं की तुम्ही इच्छुक असाल तर आम्ही नक्कीच तुमच्या पाठीमागा. आणि मला खरं समाधान आहे की मी ग्रामपंचायतला बी माझ्याबरोबर जी महिला लढली तिचा प्रचार करून मी तिलाही उपसरपंच केले. आणि आज खरंच कैलासराव माझं भाग्य आहे की तुम्ही माझ्यावर लढून तुम्हाला पंचायत निवडून आणण्याची खरं म्हणजे आपल्या सर्वच महिला भगिनींची असेल, सर्वांनीच माझ्यावरती रणधीर बापू खरंच आज तोही तळमळीने माझ्यासाठी बाबा पळाला होता. सगळेच फंड परिवार असेल, हर्षदा असेल, त्यांचं सर्वच कुटुंब म्हणजे नावं घ्यावं तुम्ही, मामा असतील, सर्वांनीच मला नवखी उमेदवार होते तरीही प्रत्येकाने माझ्या पुढं 2 पावलं पळाले. तसेच आत्ताच्या आपल्या ह्या दोन्ही उमेदवार, 3ही उमेदवार असतील, माऊली असतील, अजय असतील, कैलास शेट असतील, सर्वांनाच आपण सर्वांनीच खूप मोठा आशीर्वाद द्यावा. कमळ हाच उमेदवार धरायचा. अजयने खरंच छान सगळं भाषण केलं. म्हणजे तू इतक्या लहान वयात मी पहिल्यांदाच बोलले होते, सर मला म्हणजे बोला काकी उठा आणि मी बोलायचे. महिला भगिनींना एवढंच सांगायचं की आपण रणरागीने खंबीरपणे प्रत्येक घरात जसं माझ्यासाठी मामा तुम्ही सर्वांनी केले तसं सर्वांसाठी करावा. आपली लाडकी बहीण असेल, देवण भावनी, आपल्याला आपला लाडका भाऊ देवा भाऊ आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, प्रत्येक योजना आपल्या घरापर्यंत पोहोचवायचं काम BJP सरकारने केलेलं आहे. मी सर्वांना नम्रपणे विनंती करते, मलाही जसा आशीर्वाद दिला तसाच सर्वांनी या 3ही उमेदवाराला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून बहुसंख्येने आणि बहुमताने निवडून द्यावं एवढीच विनंती करते. आणि माझे 2 शब्द. त्यानंतर आपल्या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार संजय जगताप या ठिकाणी आज आपल्या पुरंदर तालुक्यातून येणाऱ्या 5 तारखेला तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच त्या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आपले प्रतिनिधी सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून निवडायचे आहेत. त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आज आपल्या
बेलसर गावामध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणाऱ्या बालसिद्धनाथ आणि भैरवनाथाच्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये उपस्थित बेलसर आणि निळूणचे सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी, हे सर्व तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित आदरणीय आपल्या तालुक्याचे माजी आमदार अशोक भाऊ, जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे तरुण उच्च शिक्षित उमेदवार अजयजी इंगळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय कैलासभाऊ जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी गावामध्ये आलो. त्यामध्ये आदरणीय फुले सर असतील, सरचिटणीस, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय संभाजी नाना, आपल्या पंचायत समितीच्या आपल्या प्रतिनिधी आणि सदस्य आदरणीय कोलते काकी या ठिकाणी उपस्थित, कळदवरून आलेले फुले पाटील असतील, त्याचप्रमाणे आपल्या शेजारच्याच एकतपूर मुंजवडीचे उपसरपंच तुषारजी असतील, सागरजी असतील, त्याचप्रमाणे आदरणीय कैलास शेट्टी या ठिकाणी आहेत, महेशराव आहेत या ठिकाणी उपस्थित, आदरणीय गणेशजी मेमाने आपल्या पारगावचेच आपले सर्वांचे सहकारी, आम्ही सगळीच मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत. आदरणीय मामा असतील, आदरणीय संभाजी गरुड सर असतील, आदरणीय तुषारजी माऊलकर, तुषारजी डुबे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावातले माजी चेअरमन असतील, भाऊ त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्व घरातले मंडळी, महेंद्र आप्पा असतील, आदरणीय भाऊ असतील, तर भाऊ सगळ्यांचंच मी मनस्वी या ठिकाणी आभार मानेल. ताई, मी खूप मोजक्या शब्दांमध्ये सासूबाईंनी आपल्या मुलाबद्दलचं मत त्या ठिकाणी मांडलं आणि कैलासरावांनी पण घरामध्ये ज्याप्रमाणे एखादा मुलगा आपल्या पालकांना आणि आपल्या कुटुंबातल्या लोकांना समजावून पण सांगतो आणि समजावतो सुद्धा, त्या भाषेमध्ये अतिशय सुरेखपणे छोटंसं पण आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं. अजयनी सुद्धा अतिशय साध्या शब्दांमध्ये, म्हणजे पहिल्यांदाच तुम्हाला उठतानाच म्हटलं की पहिल्यांदाच या ठिकाणी आदित्य भाई उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करतो. आतिश आहेत, सोहेल कामथे या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांचे त्या ठिकाणी स्वागत करतो. आणि खरं म्हणजे अतिशय मोजक्या शब्दात अजयरावांनी पण त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, या देशामध्ये 2014 पासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून एक विकासाचं झंझावत त्या ठिकाणी उभारलं गेलं आणि आज जगामध्ये चौथी महासत्ता म्हणून 14व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकापर्यंत आपला देश त्या ठिकाणी 2025ला पोचला. परंतु आपण मागच्या महिन्याभरातल्या जर घडामोडी बघितल्यात तर उद्याच्या 6 महिन्यामध्ये आपला देश पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरला असलेला आम्हा सगळ्यांना बघायला मिळेल. ही प्रगती आपल्या भारताची, आपल्या देशाची, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विकासाच्या आणि एक स्पष्ट दृष्टिकोनाची खरं म्हणजे पावती आहे. आज आपण बघितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं असणारं विकासाचं काम, त्यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना असेल, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये शेतकरी स्वाभिमान योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना मिळणारी त्या ठिकाणीची रक्कम असेल, अनेक लाडक्या बहिणींना ओवाळणीच्या रूपाने असेल, भाऊबीजेच्या निमित्ताने असेल, रक्षाबंधनच्या निमित्ताने असेल, संक्रांतीच्या निमित्ताने असेल, उद्या येणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने असेल, काही ना काहीतरी ओवाळणी की ज्याच्या माध्यमातून त्या भगिनींचं जे आपले हिंदू धर्मातले सण आहेत ते सणवार त्या ठिकाणी त्या भगिनींना थोडासा आधार घराचा मिळावा, अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून सर्वसामान्य माणसापर्यंत कुठल्याही पैशामध्ये त्या ठिकाणी दुजाभाव न होता, कुठल्याही पैशामध्ये कोणाची तरी पार्टनरशिप न होता डायरेक्टली खात्यापर्यंत पोचावं, ही संकल्पना खरं म्हणजे ज्यांनी मांडली ते या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब. आज जर तुम्ही बघितलं मागच्या आत्ता डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये विदर्भातले एक आमदारांनी एक पासबुक आणलं होतं शेतकऱ्यांचं. त्या पासबुकमध्ये मागच्या 5 वर्षात त्या शेतकऱ्याने कुठल्याही प्रकारची रक्कम
त्या ठिकाणी काढली नव्हती, कारण समृद्ध शेतकरी होता. परंतु त्यांनी दाखवलं की संपूर्ण वर्षामध्ये 1,78,000 रुपये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोचले. विदर्भात अतिवृष्टी होती, मधल्या काळामध्ये काही भावांच्या बाबतीमध्ये अडचण आली होती, शेतकरी सन्मान योजना असेल, अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यापर्यंत, थेट लाडक्या बहिणींच्यापर्यंत पोचवण्याचं काम या सरकारने केलं. आपण म्हणाल की पैसे पोचवणं एवढंच काम, पैसे नाही, हा एक आधार आहे आणि हा आधार पोचवण्याचं काम सरकारने त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर एक समग्र दृष्टिकोन ठेवून आज आपला देश हरित क्रांतीकडे खूप मोठ्या प्रमाणावरती वाटचाल करतो. आज भेंडीपासून, गव्हापासून तांदळापर्यंत सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करणारा आपला देश त्या ठिकाणी आहे. फळबागांमध्ये सुद्धा डाळिंब असेल, सीताफळ असेल, त्याचप्रमाणे आंबा असेल, पेरू असेल, सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये एक्सपोर्टचं काम हे भारतामधून त्या ठिकाणी होतं. ह्या गोष्टी का शक्य झाल्यात तुम्ही बघितलं असेल. आदरणीय मोदीजींनी 2016 साली नदीजोड प्रकल्प या देशामध्ये पहिल्यांदा सुरू केला आणि अनेक नद्या त्या एकमेकांना जोडण्याचं काम केलं. आम्ही सगळ्यांनी, आदरणीय अशोक भाऊ असतील, मी असेल, आदरणीय बाबाराजे असतील, आम्ही सगळी मंडळी सातत्याने आदरणीय देवाभाऊंच्याकडे त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करतोय. आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदय आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आपणा सर्वांना संबोधित करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. आणि मला खात्री आहे त्या काळामध्ये नीरा माईचं करामाईमध्ये एकत्रीकरण करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून नीरेचं पाणी कऱ्हेच्या पात्रामध्ये पडावं याच्यासाठीचा जो आमच्या सगळ्यांचा एकत्रित प्रयत्न आहे, त्याची घोषणा, त्याच्याबाबतचा DPR करण्याच्या संदर्भातल्या सूचनासुद्धा आदरणीय देवाभाऊंच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी होणार आहे. जी आपलं अनेक वर्ष आपण बघितलं असेल, गुंजवणीचं स्वप्न कितीतरी वर्ष आपण बघितलं. मी 5 वर्ष आपण सगळ्यांनी मला संधी दिलीत. भाऊंच्या काळामध्ये त्या ठिकाणी पुरंदर उपसा जानाई शिरसाईचा शुभारंभ झाला आणि त्याने आपल्या पुरंदर तालुक्याचा पूर्व भाग समृद्ध झाला. नदीच्या पलीकडे आपण हिरवं रान बघतोय, अलीकडच्या बाजूला अनेक वर्ष आपण प्रयत्न करतो की आपलं बेलसर गाव, आपलं निळूण गाव, आपलं वाळूंज गाव कुठेतरी त्या पाण्याच्या ह्याच्यामध्ये बसावं. तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षी त्या ठिकाणी पुरंदर उपसासाठी जवळपास 150 कोटींपेक्षा जास्तचा निधी त्या ठिकाणी सरकारने उपलब्ध केला. दुर्दैवाने मागची 1 वर्ष त्या निधीचं युटिलायझेशन लोकप्रतिनिधी करू शकले नाही. परंतु आम्हाला खात्री आता उद्याच्या काळामध्ये ज्यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आपण आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवाल, त्यावेळेस निश्चितपणे नदीच्या अलीकडे सुद्धा, जोपर्यंत नदीजोड प्रकल्प सुरुवात होत नाही तोपर्यंत नदीच्या अलीकडे सुद्धा पुरंदर उपसाचं पाणी आपण निश्चितपणे आणू शकतो, याची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी देतो. आणि हे आता शक्य आहे, कारण जे अशक्य आहे ते शक्य करण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करू शकतो. कारण आपण बघितलं असेल पुरंदर उपसाचं असणारं घाण पाणी, पोलिसांना कल्पना आहे, सागर आहे तिथं, तुषारजी आहे, सगळ्यांना कल्पना आहे नदीच्या पलीकडचं. परंतु हे पाणी आज 11 त्या ठिकाणी ETP STP पुण्यामध्ये होत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 7 ETP STP होत आहेत. त्याच्या माध्यमातून सोडलं जाणारं घाण पाणी हे त्या ठिकाणी स्वच्छ पाणी येणाऱ्या काळामध्ये सोडलं जाणार आहे. त्याचा परिणाम निश्चितपणे, त्याचा फायदा हा आपल्या पुरंदर उपसाच्या योजनेमध्ये होणार आहे. देवाभाऊंनी जानेवारीमध्ये त्या ठिकाणी बंद कालव्याच्या योजनेला परवानगी दिली. त्याच्यामुळे जवळपास 3.5 TMC पाणी हे खडकवासला धरणाचं त्या ठिकाणी अधिकचं वाचणार आहे. त्या 3.5 TMC पाण्याची सुद्धा मागच्या वर्षी आम्ही सातत्याने फॉलोअप घेऊन त्या 3.5 TMC पाण्यामधलं 1.5 TMC पाणी म्हणजे 0.75 TMC पाणी हे दौंडला, 0.75 TMC पाणी हे बारामतीला आणि जवळपास 0.5 TMC पाणी हे आपलं 1 TMC पाणी हे पुरंदरला, अशा प्रकारचं त्याचं वाटप झालं. त्यामुळे तेही अधिकचं पाणी जानाई शिरसाईच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न आपण करत असताना मला निश्चितपणे खात्री आहे, कारण आपण जरी आवर्षण प्रवर्षण परिसरामध्ये राहता तरी
आज बेलसरकर परिसरातली मंडळी टोमॅटोच्या उत्पन्नाच्या बाबतीत, काही प्रमाणात ऊसाच्या उत्पन्नाच्या बाबतीत, काही प्रमाणात तरकारीच्या उत्पन्नाच्या बाबतीत आपण सक्षमपणे काम करत आहे. आपल्या गावातले काही सहकारातले अधिकारी आहेत, त्यांनी पुढाकार त्या ठिकाणी जगताप साहेबांच्या सारख्या मंडळींनी घेतलं. या ठिकाणी संभाजी गरुड साहेब आहेत जे कृषी खात्यामध्ये एक चांगलं काम करतो. ते आज फार्मर प्रोड्युसर कंपनी आपण त्या ठिकाणी सुरू केली आहे. येणाऱ्या 6 महिन्याच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी प्रक्रिया उद्योग याच्या माध्यमातून आपलं जे पिकलं जातं, आपलं जो टोमॅटो उद्या 50 रुपयेवरती 150 रुपयावरती असणारा टोमॅटो ज्यावेळेस 5 रुपयावरती येतो की आपल्याला परवडत नाही शेतापर्यंत न्यायला, त्यावेळेस त्याच्यावरती प्रक्रिया करून आपण त्याचं उत्पन्न वाढवू शकतो. अशा प्रकारचं काम आजही जरी आम्ही तालुक्यातल्या सत्तेमध्ये नसलो तरीसुद्धा हे काम सातत्याने करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला सक्षम करायचं काम करतो आहे. आपल्याला माहिती आहे, मी लोकप्रतिनिधी असताना बॅरेजेसचा प्रकल्प आपल्या करा नदीवरती 3 बॅरेजेस बांधायचा प्रकल्प आपण त्या ठिकाणी केला होता. त्याची पूर्तता, त्याची सुरुवात यावर्षी जुलै महिन्यामध्ये निश्चितपणे होईल. त्याचाही आराखडा त्या ठिकाणी तयार होतो आहे, ज्याच्या माध्यमातून हे बॅरेजेस हे जवळपास 750 MLD म्हणजे 750.075 TMC म्हणजे 0.5 पासून 0.750 पर्यंतचे बॅरेजेस तयार होत आहेत. त्याच्यामध्ये बेलसर गावसुद्धा, कारण इथे नदीचं पात्र मोठं आहे, पात्र खोल आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा एक बॅरेज त्या 3मधलं एक बसतं आहे. आम्ही मागच्या काळामध्ये त्याचा प्रस्ताव केला होता. दुर्दैवाने विरोधी पक्षामध्ये असताना किंवा त्या काळातल्या सरकारमध्ये केवळ मारामारीमध्येच 5 वर्ष गेली आणि ती विधानसभा आहे का ग्रामपंचायती हे आम्हाला कळालंच नाही आणि त्यामुळे काही कामं आपण करू शकलो नाही. परंतु आत्ताच्या काळामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी हे बॅरेजेसचंही काम त्या ठिकाणी करतो आहे. हा दृष्टिकोन ठेवून आज आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आपल्याकडे आलो. कारण आज जर बघितलं, जर कार्यक्षमतेने पुरंदरच्या शेतकऱ्याकडे पाणी आलं, पुरंदरच्या शेतात पिकणाऱ्या पदार्थांना त्या ठिकाणी आपण उपपदार्थ, एक चांगल्या प्रकारचे प्रोड्युसर पदार्थ तयार करू शकलो तर निश्चितपणे आपला शेतकरी सक्षम होतो आणि आपला शेतकरी सक्षम झाला की शेतकऱ्याला कसल्याही प्रकारची आवश्यकता लागत नाही. आज सासवड जेजुरी ज्याप्रमाणे वाढतं आहे, आज मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण होतं आहे आणि नेमकं मध्ये आपलं बेलसर गाव आहे, त्यामुळे त्याचाही विकास खूप मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. मधल्या काळामध्ये पंतप्रधान सडक योजनेतनं आज आपण जुना जो रस्ता आहे म्हणजे सासवडच्या त्या बोरावके माळ्याच्या फाट्यापासून, म्हणजे जो आता सासवडचा रिंग रोड संपतोय त्या रिंग रोडपासून तो रस्ता जो मधला आपला जुना रस्ता आहे की जो इथून आपल्या खळद, आपलं वाळून निळून बेलसर मार्गे जेजुरीला हा जो रस्ता जातो, हाही रस्ता आपण त्या ठिकाणी पंतप्रधान सडक योजनेतनं करतोय. पलीकडचा जो रस्ता आहे आपला जुना पंतप्रधान सडक योजना झालेला, त्याच्यासाठी सुद्धा निधी टाकतोय, जेणेकरून याच्या दोन्हीच्या माध्यमातून आपलं गाव जसं आपण बघितलं असेल देवाभाऊंच्या संकल्पनेतून, भारतीय जनता पक्षाच्या संकल्पनेतून अष्टविनायकची सगळी मंदिरं जोडली गेली आणि ते जोडत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला बेलसरचा जो रस्ता आहे, हा जो आपला इथून गेला उरळी कांचनपासून सासवडच्या हायवेला म्हणजे जेजुरी सासवड पंढरपूरच्या हायवेला जोडला गेला, त्याच्या माध्यमातून तो रस्ता झाला. हा रस्ता आम्ही कुणी केला नाही, ह्या रस्त्याला ती संकल्पना होती, आम्ही फक्त त्याचे निमित्त मात्र झालो की जो सुप्यावरनं जाणार होता तो रस्ता उचलला आणि इकडे टाकला. परंतु त्याचं क्रेडिट काय की नको त्या मंडळींनीच घेतलं. परंतु आपल्या सगळ्यांना सांगायचं तशाच प्रकारे हा पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून आपला जो हा पट्टा आहे, हा पूर्ण पट्टा हा त्या ठिकाणी नव्याने रस्त्यावरती नव्याने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या योग्य ठिकाणी येणार आहे आणि ह्या नेटवर्किंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम आपण आपल्या तालुक्यामध्ये करतोय. मगाशी फुले सरांनी ज्या ठिकाणी उल्लेख केला सोलर लाईटचा, आपल्या 7 MSEBचे 7 मंडळ आहेत आपल्या तालुक्यामध्ये. 7 मंडळमध्ये आपण गायरानामध्ये ते सोलरचे प्लॅन्ट केले. त्याचा फायदा असा होणार आहे की ते सोलरचे प्लॅन्ट कार्यान्वित झाले की शेतकऱ्याला दिवसाची लाईट ही त्या सोलर प्लॅन्टमधनं त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या लाईटचा दर पण हा स्वस्त असणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे दुहेरी फायदा त्या सोलर लाईटचा त्या ठिकाणी होणार आहे. असे कितीतरी प्रकल्प आपण बघितलं असेल येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये होतात. विकासाच्या अनेक योजना त्या ठिकाणी येत आहेत. आपण MIDCमध्ये पण फूड प्रोसेसिंगपासून फार्मर प्रोड्युसरपर्यंत आणि फुलाच्या शेतीचे
क्लस्टर ज्याप्रमाणे तळेगाव दाभाडेला झाले तसे क्लस्टरसुद्धा MIDCच्या आपल्या भागात करतो, ज्याच्यातनं मुलांच्यासाठी रोजगार त्या ठिकाणी होतोय. काल तुम्ही सायकल ट्रॅक बघितला असेल, सायकलची रेस मला वाटतं आपल्या सासवड आणि काही परिसरातनं गेली. आज 90 किलोमीटरचे रस्ते आपल्या तालुक्यातले त्याच्यामुळे झाले. आणि केवळ रस्ते नाही झाले, ह्या 90 किलोमीटरची जी गावं येतात जवळपास 38 गावांना तो रस्ता कनेक्ट झाला. 38 गावं काल 135 देशांच्या 135 चॅनलवरती आपण दिसलो. अनेक परदेशी नागरिक त्या ठिकाणी आले. उद्याचे 13 वर्ष सातत्याने हा ट्रॅक कार्यरत राहणार आहे. त्यामुळे तिथले रस्ते व्यवस्थित राहणार आहेत. उद्याच्या काळात पर्यटन त्या ठिकाणी होणार आहे. आज सायकलच्या स्पर्धा झाल्या, उद्या मॅरेथॉन होणार आहे. त्यानंतर आर्मस्ट्रॉंगसारखी स्पर्धा होणार आहे की ज्याच्यामध्ये स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग होणार आहे. आपण म्हणू की या स्पर्धांनी फायदा काय? फायदा हा आहे की येणाऱ्या काळामध्ये हे जे ट्रॅक आहे ह्याला व्हिजिट करायला सुद्धा अनेक देशांची लोक त्या ठिकाणी येतात. तो परिसर बाळगायला येतात आणि ते आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे जशी जेजुरीला लोक आली की व्यवसाय वाढतो, उद्याच्या काळामध्ये आपल्याकडे लोक आल्यानंतर तो व्यवसाय वाढणार. जशी नर्मदा परिक्रमा आपल्याकडे आपण सगळी मंडळी जातो, कधी उज्जैनला कोण जातं, कधी नारायण महाराजांनी उभं केलेलं जे 4 धाम आहेत त्याच्यातलं एक धाम तिथे नर्मदेच्या काठावरती आहे. जगातनं अनेक लोक नर्मदा नदीचं परिक्रमा करायला येतात. तुम्हालाही माहिती आहे मोरगाववरनं आपल्या नादऱ्यापर्यंत त्या ठिकाणी मोरगावकर मंडळी करा नदीची परिक्रमा करायला येतात. आज आपण उद्याच्या काळामध्ये करा परिक्रमेचं सुद्धा योजना करतोय, ज्याच्यामध्ये आपलं बेलसर गाव पलीकडचं खानवडी गाव आहे. आणि याच्यामुळे महिला भगिनींना खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटनाचा उद्योग मिळणार आहे. ह्या सगळ्या संकल्पना घेऊन आम्ही देवाभाऊंच्याकडं गेलो आहे. आणि खरं म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर तिथं फक्त मम म्हटलं जातं. मम म्हणजे काय? करायचं आहे. ते इथं विचारलं जात नाही त्याला किती पैसे लागणार आहेत, इथं विचारलं जाणार आहेत की हे केल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, इथं विचारलं जात नाही की तुमच्यासाठी मग ठीक आहे आपण अर्ज करून अर्ध इलेक्शन नंतर करू. इथं पहिलं काम केलं जातं पूर्ण आणि मग म्हटलं जातं की हे काम पूर्ण केलं आहे, आता तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या मागे राहा. आपण बघितलं असेल पुण्याला बदलण्याचं काम, खऱ्या अर्थाने देशातलं एक चांगलं शहर बनवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने मागच्या 5 वर्षात केलं. आपल्या सगळ्यांना अधिकचं न बोलता एकच विनंती आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करेन की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला जर तालुक्याचं स्वरूप बदलायचं असेल, जसं मगाशी त्या ठिकाणी संभाजी नानांनी सांगितलं, आमदारकीपेक्षाही महत्त्वाची निवडणूक ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची. आणि हे बेलसरकरांना मी सांगायचं वेगळं गरज नाही, कारण आदरणीय तात्यांनी या तालुक्याचं सभापती म्हणून नेतृत्व केलं. एक वेगळा ठसा बेलसर पॅटर्नच्या माध्यमातून तात्यांनी त्या ठिकाणी दाखवला, काम करून दाखवले. ज्या काळामध्ये अतिशय अवघड परिस्थिती होती त्या काळामध्ये पानंद रस्त्यांची संकल्पना बरोबर ना तात्यांनी त्या ठिकाणी राबवली. आज ती तात्यांची संकल्पना देवाभाऊंनी घेतली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पानंद रस्त्यांची एक चळवळ त्या ठिकाणी सुरू केली, ज्याच्या माध्यमातून आज पानंद रस्ते मान्यता मिळाल्यानंतर ते सातबाऱ्यावरती येतात, मान्यता मिळाल्यानंतर ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतात. आणि पानंद रस्त्यांची समस्या ही किती गहन आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती. आणि भारतीय जनता पक्ष हे करतं. सर्वसामान्य नागरिकांना काय हवं आहे, शेतकऱ्यांना काय हवं आहे, माझ्या लाडक्या बहिणींना काय हवं आहे, माझ्या महिलांची काही समस्या आहे, ह्या समस्या घेऊन सोडवण्याचं काम म्हणजे एकच उत्तर आहे भारतीय जनता पक्ष. त्यामुळे अधिकचं न बोलता मी आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करेन, उद्याच्या काळामध्ये आपल्या पुरंदरचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. आपल्याला विकासाची एक खुणगाट बांधून एक वेगळ्या उंचीवरती आपला तालुका न्यायचा आहे. तर उद्याच्या काळामध्ये आपली पंचायत समिती, आपले जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी हे भारतीय जनता पक्षाचे असणं आवश्यक आहे. त्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये अजयसारखा एक तरुण होतकरू इंजिनियर आणि एक दूरदृष्टी असणारा, एक चांगल्या प्रकारचं एक नवीन विजन असणारा, नवीन संकल्पना मांडणारा तरुण आपल्याकडे जिल्हा परिषदेसाठी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिला आहे. त्याचबरोबर कैलासदादांच्या सारखा अतिशय तळमळीने सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा, मग तो दवाखान्यापासून एखाद्या कामापर्यंत ते काम परिपूर्ण होईपर्यंत मी त्यांचं काम बघितलं. काम कधी अर्धवट सोडत नाही, ते पूर्ण होईपर्यंत. पेशंटला ॲडमिट केलं तर घरी जाईपर्यंत नाही. इथे काय होतं, पेशंटला टाकून देतात हॉस्पिटलमध्ये, परत विचारतच नाही मग त्याचं बिल किती आलं आहे आणि काय, बरोबर ना. पण इथे काम परिपूर्ण आहे. त्यामुळे हे दोन्ही माझे सहकारी जे आहेत ते अतिशय खूप
प्रतिभावंत आहेत, खूप चांगल्या प्रकारचं काम करणार आहेत. यांच्यासाठी आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ताईंनी सांगितल्याप्रमाणे केवळ आता मामाच नाही आहेत, बरोबर ना, तर अख्खं गावच मामा आहे. त्यामुळे सगळ्या मामांनी एखादं लग्न कार्यामध्ये जशी मामाची जबाबदारी असते तशी बेलसरकरांची जबाबदारी आहे. या दोन्ही उमेदवारांच्या मागे हे लग्न कार्यच आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक मामाने वेळ काढून हे कार्य पूर्ण करेपर्यंत आपण सगळ्यांनी बाहेर पडू. मोठ्या संख्येने या सर्वांच्या पाठीशी उभं राहा, दोघांच्याही पाठीशी उभं राहा. मामारूपी आशीर्वाद आपण सगळ्यांनी द्या, मामीरूपी आशीर्वाद सगळ्या माता भगिनींनी द्या, हीच नम्रपणे विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगतो, आपली सर्व चिन्ह ही कमळाची आहेत. कमळ हे लक्ष्मीचं त्या ठिकाणी बसण्याचं ठिकाण आहे, बरोबर ना. त्यामुळे जिथे लक्ष्मी आहे, जिथे समृद्धी आहे, जिथे शांतता आहे, तिथे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे, आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. एवढीच नम्रपणे विनंती करतो. कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण बहुमताने अजयरावांना आणि कैलासदादांना त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी निवडून द्या, एवढीच नम्रपणे विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये उद्याच्या 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी देवाभाऊ निश्चितपणे येऊन ज्या ज्या गोष्टी मी आत्ता उद्घोषित केल्यात त्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर येऊन त्या ठिकाणी निश्चितपणे त्याची घोषणा करतील, याची खात्री देतो आणि आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार. मार्गदर्शक आणि या तालुक्याचे माजी आमदार अशोक टेकोडे या ठिकाणी येत्या 5 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनीच कमळाच्या शहराचं त्या ठिकाणी बटन दाबून आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार अजय इंगळे, त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार कैलास जगताप आणि पलीकडच्या आपल्या महाराष्ट्र गणामध्ये त्या ठिकाणी माऊली यादव यांना आपण त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी या प्रचार शुभारंभ सभेच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आलो. संजय सरांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं व्हिजन, भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने त्या ठिकाणी या महाराष्ट्राचं, या पुण्याचं आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्याचं त्या ठिकाणी कशा प्रकारचा विकास करतं आहे आणि कशा प्रकारचा विकास सामान्य शेतकऱ्यांसाठी अपेक्षित आहे, हे चांगल्या प्रकारची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी आपल्यासमोर मांडली. निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही सगळेच जण या तालुक्याच्या हितासाठी, तालुक्याच्या भवितव्यासाठी आणि आम जनतेला त्या ठिकाणी त्यांची आर्थिक उंची वाढावी आणि कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी राहावं यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे ही विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो. शेवटी ताई याच्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारची भूमिका मांडली. या गावामध्ये त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई इकडं चालू झाली, इथं चालू झाली आणि बापू त्याच पद्धतीनं आपल्या अजयची पहिली राजकीय लढाई इकडं चालू होती याच देशामध्ये त्या ठिकाणी होती. निश्चितपणे अजय तुला सगळ्यांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा आहेत की निश्चितपणे विजय उमेदवार आपल्या ठिकाणी अजय असतात. कैलासराव तुम्ही तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी राजकारणामध्ये बराचसा अनुभव घेतलेला आहे, खूप अनुभव घेतलेला आहे, ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी सगळ्या सहकार्यांनी केला. खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही या सामाजिक जीवनामध्ये काम करत आलाय. आम्ही त्याच्यामध्ये हे सगळं होत असताना कैलासराव तुमच्या पाठीमागं आम्ही सगळे आहोत, सर आहेत त्या ठिकाणी, बापू आहेत, आम्ही सगळे आहोत. पण नुसते आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी असं म्हणणार नाही, पण जी काही मदत लागेल त्या मदतीसाठी सुद्धा कैलास तुझ्या पाठीमागं आर्थिक बाबतीत सुद्धा मी स्वतः अशोक टेकोडे उभा आहे. म्हणजे आपल्याला ताकदीनं पुढे जायचं आहे, आपल्याला विचाराने पुढे जायचं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये बाबा कालची गोष्ट की दावोसला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय गेले होते. राजकारणामध्ये आम्ही पाहतोय वेगवेगळ्या पक्षातील लोक फक्त राजकारण करत राहिले, ते जगामध्ये गेले नाही. पंतप्रधान आत्तापर्यंत त्याच्यामध्ये माझ्या माहितीनं 70-80 देशामध्ये जाऊन आले. आपले मुख्यमंत्री अनेकदा त्या ठिकाणी आपल्या राज्याला काय पैसे आणायचे त्यासाठी परदेशामध्ये जाऊन आले. आता जिल्हा परिषद निवडणुका चालल्या आहेत बापू, पण मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे कुठल्याही निवडणुकीमध्ये आजपर्यंत भाग घेतलेला नाही. आत्तापर्यंत ते गेले त्या महाराष्ट्राचं भवितव्य घडण्यासाठी गेले आणि 30 लाख कोटी रुपयाचा त्याच्यामध्ये व्यवसायाचा वाढ त्या ठिकाणी करण्याची करार त्या ठिकाणी केली. ही भूमिका कोणाची आहे? भारतीय जनता पक्षाची. मगाशी त्या ठिकाणी सांगितलं देवाभावांनी काय केलं? देवाभावांनी ज्या महिलेला कुटुंबामध्ये मान नव्हता किंवा ज्या महिलेला आर्थिकदृष्ट्या ती त्या ठिकाणी कुंकत होती, मग तिच्याकडे बघितलं जात नव्हतं, देवाभावांनी या राज्यातल्या सगळ्या महिला
मधल्या काळामध्ये त्यांना दर महिन्याला त्याच्यामध्ये तो निधी देऊन त्या महिलांना स्वतःचा स्वाभिमान त्या ठिकाणी तयार करून दाखवला. ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे देवभाऊ. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण एका चांगल्या विचाराने पुढे चाललोय. हे गाव हे खऱ्या अर्थानं ज्यांनी 150 वर्षापूर्वी शिक्षणाची क्रांती केली ते महात्मा ज्योतिबा फुले यांचा पदस्पर्श झालेला हा भाग आणि गाव आहे. बाकीच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल, पण आजही त्या ठिकाणी आमची महिला जी उभी राहिलेली आहे, आमच्या महिला ज्या त्या ठिकाणी निवडणुकीत पुढे आल्या, ज्या महिलांनी राज्याचं नेतृत्व करण्यापर्यंत गेल्या, ते महात्मा फुलेंच्यामुळे त्या ठिकाणी गेल्या. त्यांनी अंगावर शेण घेतलं, त्यांनी लोकांना घेतलं, म्हणून त्या ठिकाणी आज महिला सक्षम झाल्या, आमचा समाज सक्षम झाला, आमचा त्या ठिकाणी तरुण सक्षम झाला. हे त्या ठिकाणी 150 वर्षापूर्वी शिक्षणाचं ज्ञानाचं काम, ते अंगावर घेण्याचं काम त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी केलं. खूप चांगल्या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, खूप चांगली विचारधारा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा ज्या वेळेला 81-82 साली बापू मी अडचणीत आलो, आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलो, मी ट्रकचा व्यवसाय करत होतो. आणि ज्या वेळेला ट्रकचा व्यवसाय करत असताना मला त्याच्यामध्ये ज्या गॅरेजमध्ये ट्रक होता त्या गॅरेजवाल्याने विचारलं काय अडचण आहे, का खिंड आलं. मग मी ट्रान्सपोर्ट चालू केले आणि मला त्याच्यामध्ये पैसे कमी पडले. मी कोणासंग कॉम्पिटिशन करतो मला कळलं नाही. मी 9 लाखासंग कॉम्पिटिशन करतो, हुंड काय, आणि मला गाड्या नाहीत. माझ्याकडे 1 गाडी 2 गाड्या. तुम्हाला सांगायचं तुषारजी, ती व्यक्ती माझ्याबरोबर आली, गॅरेजवाली व्यक्ती, आणि त्यांनी माझ्या नावावरती माझ्या वडिलांच्या नावावरती रोख पैसे भरले आणि 2 गाड्या घेतल्या. मी म्हटलं साहेब हे करता काय? त्यामुळे तुम्हाला जर आर्थिकदृष्ट्या ताकद नसेल ना, मी द्यायला तयार आहे. आणि त्यांनी मला त्या गाड्या घेऊन दिल्या, त्यांनी मला एक जीप घेऊन दिली. मी भाजीपाल्याचा व्यवसाय गाड्या घोड्या झाल्यामुळं लोकांच्यात गेलं की हे चांगलं ताकदीचं झालं आहे आणि माझा एवढा व्यवसाय वाढला. आणि साधारणतः 85 सालची गोष्ट हो, त्यांनी मला म्हणले आपल्याला बेलसरला जायचे. मी म्हणलं बेलसरला का? ते म्हणले आमच्या बहिणीचं लग्न आहे आणि बेलसरला इथं त्याच्यामध्ये जे आपलं हे आहे ना, तिथं काय तिथं म्हणजे आम्हाला हे करायला लागतं की तिथल्या देवाचा नवस त्याच्यामध्ये करायला लागतो तिथं दर्ग्यामध्ये. मी म्हणलं काय, मग त्यांची फॅट गाडी होती. आम्ही त्या ठिकाणी गाडी घेतली आणि दर्ग्यामध्ये आलो. त्यांची बहीण ते दर्ग्यामध्ये त्यांनी सगळं केलं. मला शेट इथं कसं काय? म्हणजे बेलसर हे आमचं गाव. त्यांचं नाव त्याच्यामध्ये मुकुंद रघुनाथ जगताप, ज्यांचा त्याच्यामध्ये सुभाषनगरमध्ये बंगला होता त्या काळामध्ये, आजही आहे. बेलसरच्या जगताप फॅमिलीने मी बालसिद्धनाथाच्या समोर आणि शपथ घेऊन सांगतो की मी उद्ध्वस्त झालो होतो, पण याच जगताप नावाच्या ग्रस्ताने आपल्या समाजाच्या व्यक्तीनं मला त्या ठिकाणी दाखवलं की तू घाबरू नकोस. आणि माझ्या नावावर त्या ठिकाणी 2 ट्रक घेऊन मला रँकेल लावायचं काम कोणी केलं असेल तर याच गावातल्या त्या ठिकाणी जगताप कुटुंबाने केलं. कार्यकर्त्याला मी शपथ घेऊन तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून त्याच्यामध्ये सामाजिक विचारसरणीमध्ये गुरफटण्यापेक्षा आपल्याला विकास काय, आपण कुठल्या पद्धतीने गेलं पाहिजे उद्या पण सांगायला येईल. आणखीन सर आणखीन कोणी काय सांगायला येईल. आणि मगाशी कळलं सर तुम्ही म्हणला ना की जर तर काय का तुम्ही म्हणला करायचं तर, तसलं काय नाही आहे. इलेक्शनला बेलसरमध्ये गाव हे स्वाभिमानी आहे आणि बेलसरमधला उमेदवार आणि बेलसरमधलं त्या ठिकाणी आत्ताची परिस्थिती पाहिली तर बेलसरकरांचा इथून जो नारळ आज फुटलेला आहे तो जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी आज विजय संपादन करूनच त्या ठिकाणी पुढे जाणार आहे. त्याला ज्या ज्या काही गोष्टी तुमच्या मनामध्ये होत्या आणि जेवढे अडथळे आत्तापर्यंत तुम्हाला येऊन गेले त्या सगळे अडथळे आता दूर होणार आहेत. सगळे अडथळे दूर होणार आहेत. कारण आपण ताकदीने निघालो आहे, आपण विचाराने निघालो आहे, आपण देवाभावना विश्वास देतोय, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आत्मविश्वास वाढवतोय जगामध्ये. तर तुम्ही आपण सांगितलं जगामध्ये आपला देश हा प्रमुख महासत्ता व्हायची असेल तर पंचायत समिती जिल्हा परिषदला कमळाच्या चिन्हावरती कैलासराव अजयराव पलीकडे माऊली यांना निवडून देण्यासाठी आत्तापासून कामाला लागा. रात्रीचा दिवस करा आणि 5 तारखेला कमळ फुलण्यासाठी आपण सगळी ताकद लावा. जय हिंद, जय भारत.